पाहून झाले काय काय झालं? अरे काय झालं मॅडम? खांडेकर साहेब नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय हल्ली तुमची तब्येत बरी नसते असं कळलं दयानंद खांडेकर साहेब. तुम्हाला कसं काय? कसं काय म्हणजे? अहो बातम्या काय फक्त न्यूज चॅनलवालेच ठेवतात का? आम्ही पोलीसवाले सुद्धा ठेवतो बातम्या. मलाही माहिती आहे की हा केदार तुमचा मोठा मुलगा, तारिणी, निशी, पद्मिनी मॅम, युवराज बरोबर ओळखलं की नाही? चल मग आता तू पण पटकन ओळख. कोण आहे हा? नाही हा एक मॅडम. मी म्हटलं ना मला खरंच माहित नाही. माझ्या व्यक्तीशी काही संबंधच नाहीये. म्हणजे मी हो रिलॅक्स रिलॅक्स. पाणी हवंय का? पाणी 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 द्या. कोण पाणी द्या. त्याला पाणी हवंय. थँक्यू. नाही पाणी नको मला. पाणी पी. या इथे अशा अचानक मला पण नाही कळत आहे. ए कुसूर कुसूर तुमच्याकडे पण येणार आहे. दे दे दे. आता सांग कुठे पाहिलं होतं याला? मी सांगतोय खरंच मला नाही माहित हा कोण आहे. म्हणजे मला काय करताय तुम्ही? मॅम ठेव. काय करताय तुम्ही? सांग कुठे भेटलाय त्याला? भेटलो असेल MNNच्या आमच्या एवढ्या मीटिंग असतात. मी कधीतरी भेटलो असेल यालाही. कधीतरी का रेग्युलर भेटत होतास? मला नाही आठवत आहे. हे काय चाललंय मला? तुम्ही अजूनही खोटं बोलतोय. हे प्रेशराईज करतायत मला. हे काय सध्या तुमचं काय चाललंय? मगाचपासून तो म्हणतो ना तुला नाही आठवत आहे. तुम्ही का त्याच्यावर दबाव आणताय? दबाव तर मी अजून आणलेलाच नाहीये. प्रेमानेच बोलते मी. इनफॅक्ट अजून खूप पद्धती येतात मला, पण त्या झेपणार नाहीत तुमच्या लाडक्या लेकाला. त्यांना घरात घेण्यासाठी भांडताय? तुम्हाला काहीच वाटत नाही का युवी बद्दल? सगळ्यात आधी सगळ्यांनी हा विचार करणं बंद करा की मला फक्त केदार बद्दलच वाटतं. एवढ्याच बद्दल काही वाटत नाही. त्या घरातले अर्थ गैरसमज त्यामुळे निर्माण झालेले आहे. समजून घ्या त्याला. काकू प्लीज दार उघडा. बाबा एकदा आमचं बाबा बाबा बाबांना काय झालं? एकतर बाबांना आधीच बरं नाहीये. त्यांना हे सगळं सहन नाही होणार. बाबा बाबा पद्मिनी काकू खूप चिडल्यात. केदार बाबा. केदार केदार बा- हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही नाही, तुझ्यामुळे काहीच नाही झालंय. पण बाबांना सांगायला हवं ना की त्यांची तब्येत आधीच बरी नाहीये. या सगळ्याचा जर त्रास झाला तर त्यांच्यासाठी चांगलं नाहीये ते. माझ्यामुळे झालंय ना? नाही बॉस, तुझ्यामुळे काहीच नाही झालंय. हे सगळं युवराजमुळे झालंय. आणि आणि तुला माहिती आहे ना की जे योग्य असेल बाबा त्याचीच बाजू घेतात. तुझ्यामुळे काहीच नाही झालंय बॉस. सॉरी, खरंच सॉरी. नाही बॉस, तू केदार आपण कितीही नाकारलं ना तरी आज ही परिस्थिती माझ्यामुळे आली आहे. बॉस तू प्लीज सॉरी नको म्हणूस. तू फक्त तुझं कर्तव्य पार पाडलेस. तुझ्यामुळे काहीच नाही झालंय बॉस. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी होती. पण हे सगळं इतकं अचानकपणे घडलंय ना की आपल्या घरातल्यांना सावरायलाच वेळ मिळालेला नाहीये. पण तू स्वतःला दोष नको ना देऊस. जे मॅडम अचानक येतील हे आपल्याला माहिती नव्हतं आणि हे टोटली अनएक्सपेक्टेड होतं. तुम्हाला युवराजची काळजीही वाटते आणि त्या दोघांना बाहेर काढण्याचा त्रासही होतोय. आपण युवराजला सोडवण्याचे सगळे प्रयत्न करू. कळतं का तुला? मी त्याचा जर काही गुन्हा नसेल ना तर मी त्याला फार काळ तिथे राहू देणार नाही. लक्षात ठेव.
आणि त्यांनी नाही सोडलं तर? नाही नाही, असं आपण सगळे का घाबरतोय का आपण? आपला युवराजवर विश्वास आहे ना? विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? काय ग, विश्वास आहे ना तुझाही? पद्मिनी, तुझा विश्वास आहे ना युवराजवर? हो हो, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हो. तर मग झालं तर काही होणार नाही आपल्या युवराजवर. आपण असं समजून घेऊया की त्याला गुन्हेगार म्हणून नाही, संशयित म्हणून घेऊन गेलेले आहेत. चौकशी करतील आणि देतील सोडून. काही होणार नाही त्याला. मी काही होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. बॉस, कसला विचार करतेस? जे मॅमच्या मूडचा विचार करते. इतके दिवस आपण युवराजला अटक करण्यासाठी पुरावा शोधत होतो, पण त्यांनी कुठल्याही पुढचा मागचा विचार न करता ज्या आहेत त्या गोष्टींना पुरावा बनवून त्याला अटक केली सुद्धा. ह्याचे काय परिणाम होतील ह्याचाही एकदा विचार नाही केला. हो ना, इथे आपण ऍक्शन घेण्याआधी 10 वेळा विचार करत असतो आणि त्यांचं अगदी उलटच आहे. ते आधी ऍक्शन घेतात आणि जे काय होईल ते नंतर मॅनेज करतात. हे त्यांना अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांच्या ह्याच पद्धतीचा त्रास होईल असं वाटलं होतं आणि तेच झालं. त्यांनी एकदा तरी आपल्याला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. युवराजचे वाढते गुन्हे बघता हे एक ना एक दिवस होणारच होतं. अरे मान्य आहे, मला मान्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आधी माहिती असत्या ना तर आपण थोडी तरी तयारी केली असती. हे सगळं असं अचानक घडलं नसतं ना. हे बघ, युवराजला अटक झाली याचा मला आनंदच आहे, पण ह्या सगळ्याचा घरावर काय परिणाम होणार आहे ना हेच कळत नाही.